ओके. सविस्तर आंदोलनच्या संदर्भात आपल्यासमोर आहे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते म्हणा. हा ज्या मागण्या आहेत तर या मागण्या घेऊन तर आपल्यासमोर सविस्तर चर्चा करणार आहे. काय बोलणार आहे तर काय चर्चा करणार आहे आपण? सर्वांना प्रथमतः जय महाराष्ट्र, जय लवची, जय भीम. आम्ही आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका भवन येथे आज दुसरा दिवस आंदोलनाचा आहे. या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत तोपर्यंत त्या मागण्या मंजूर होत नाही आणि कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू असणार आहे. आमच्या प्रमुख मागण्यापैकी थोडक्यामध्ये आम्ही आमच्या मागण्या मांडतो की जे कॅनोल आहे, स्वारगेट बसला कॅनोल आहे, त्या कॅनोलमध्ये बांधकाम विकासकाकडून त्या कॅनोलमध्ये मूलमूत्र आणि घाण पाणी सोडण्याचा 18 इंची पाईपलाईन टाकून चालू आहे. आणि या संदर्भामध्ये पाटबंधारे विभाग असेल, महानगरपालिकेचे बांधकाम विभाग झोन 5 असेल, यांना आम्ही तक्रारी अर्ज मागच्या महिन्यात दिलेला असूनसुद्धा अजूनपर्यंत कारवाई झाली का नाही ह्याचं उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात आपण पाठपुरावा केला. हो नक्की, सर्व पाठपुरावा करून झालेला आहे आणि त्यांना आम्ही इंटिमेशन पण दिलं आणि त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन चालू केलं. त्याचबरोबर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक जे बिबवेवाडीमध्ये आहे त्या स्मारकावरती जे अनधिकृत आणि बेकायदेशीरपणे खवय्या स्टॉल आहेत ते तात्काळ काढून टाकावे, कारण त्यांना कुठलीही परमिशन कायदेशीर नाही. याची आम्ही सगळी चौकशी केलेली आहे. पण महानगरपालिका असेल तिथे क्षेत्रीय कार्यालय असेल का त्यांना स्टॉल टाकू दिलेत हे आम्हाला कळत नाही. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमचे दैवत आहेत आणि या दैवताचा अशी विटंबना होत असेल तर आम्ही सहन करून घेणार नाही. त्याचबरोबर त्या भागामध्ये बरेच असे अनधिकृत स्टॉल आहेत जे बेकायदेशीरपणे चालू आहेत, ते तात्काळ काढावे. त्याचबरोबर तिसरी मागणी जे स्मार्ट सुरक्षा रक्षकचा ठेकेदार आहे पुणे महानगरपालिकेचा, या ठेकेदाराने मागील 10 महिन्यापासून त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा पगार दिलेला नाही. या संदर्भामध्ये आम्ही विटकर साहेबांना सांगितलं असता हे स्मार्ट ठेकेदाराच्याच बाजूने बोलतात. याचा अर्थ असा होतो विटकर साहेबांचं जे स्मार्टवाल्यांचं असेल ते सुरक्षा रक्षक ठेकेदाराचं असेल आर्थिक संगनमत झालेलं आहे. त्याच्यामुळेच सर्वसामान्य सुरक्षा रक्षकांचा पगार आत्तापर्यंत झालेला नाही. त्यांना जॉईनिंग लेटर नाही, त्यांच्याकडनं फक्त काम करून घेतात. त्यांची पिळवणूक चाललेली आहे, ही तात्काळ थांबवावी आणि त्या स्मार्टवरती कायदेशीर कारवाई करावी, त्याला ब्लॅकलिस्ट करावं, ही आमची मागणी आहे.